करण्याचे आवर्जून अपेक्षा आहे आमची की दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपले मनोगत व्यक्त करा. नमस्कार. पांगलोली संघाचे पूर्णपणे अभिनंदन, कारण की मॅनेजमेंट खूप छान केलं आहे. आणि इथं तर आम्ही प्रत्येक संडे म्हण किंवा हा चांगलाच ग्राउंड आहे फायनली. आणि आज यांची खूप चांगली मेहनत आहे आणि चांगलं यांना म्हणजे पुढे पण चांगलं टुर्नामेंट पूर्ण होऊ पाहिजे. बस बाकी काय नाही. दोन शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. छान अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत गावदेवी क्रिकेट संघाला, पांगणवली या संघाला. तसे चंदनवाडीचे कर्णधार यांना देखील शुभेच्छा देत आहेत आपल्या गावदेवी क्रिकेट संघासाठी. चंदनवाडी यांच्याकडून देखील पुढील वाटचाली शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद.
तरी मोरवणे या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे, आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. तरी लगेच चंदनवाडी या संघाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मोरवण या संघाचे कर्णधार यांनी लगेचच आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. सर्व खेळाडूंना देखील विनंती करतो कर्णधारांना आपण डगआउट मधूनच 11 प्लेयर लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. फलंदाजीसाठी देखील आपण इकडून डगआउट मधूनच जायचं आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच होणार आहेत. तरी एक शिस्तबद्ध म्हणून आपण जायचं या लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी फलंदाजीसाठी. युट्यूब उत्तम माडिक यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. आई गावदेवी क्रिकेट संघ पांगणोलीच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मोरवणे या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे मित्रांनो. तरी आपण डगआउट मधूनच प्लेयर खेळण्यासाठी पाठवायचे आहेत. मी तुम्हाला आयोगाच्या वतीने विनंती करतो, सर्व प्लेयरांना विनंती करतो मोरवणे या संघाच्या की डगआउट मधूनच आपण फलंदाजीसाठी जायचं आहे. भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे आजच्या टुर्नामेंटचं आई गावदेवी क्रिकेट संघ पांगणोलीच्या वतीने. पर्व 4 आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच होणार आहेत. तरी त्याच्यासाठी आमच्याकडे जोडले गेलेले आहेत पंचगिरी म्हणून आमच्याकडे सुरेशजी दळवी सर आहेत, युवराज दांडेकर सर आहेत, भूपेंद्र पंडित सर आहेत. हे पंचगिरी म्हणून कामगिरी करणार आहेत. तसे आमच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक क्षणचित्र जे करणार आहेत ते आमचे राकेश रिकामे साहेब आहेत. तसे आमचे डीजे मास्टर देखील या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चांगला आवाज देत आहेत. तरी लगेचच मी चंदनवाडी या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. कंपल्सरी या टुर्नामेंट मध्ये चेसिंग असेल. कंपल्सरी चेसिंग आहे ना. कंपल्सरी चेसिंग असेल. तरी आपला 12वा खेळाडू आमच्या स्कोर बोर्ड कडे एक एक पाठवायचा. चंदनवाडी आणि मोरवणे या संघाचा एक एक एक्स्ट्रा प्लेयर. मी कधी केलं नाही पण तू तुझ्या बोलतोय सर्व आई गावदेवी चषक 2024 चंदनवाडी.
हॅलो. मग आता नेक्स्ट टाइम कसा काय तरी समजलं ना पंच देखील आमचे पिचवर जात आहेत. दळवी सर असतील, हा म्हणजे चल समोर घे वरती टाक MCA चे पंच आहेत सुरेश दळवी सर, युवराज दांडेकर सर, भूपेंद्र पंडित सर. हे पंच युपेंद्र सर देखील आमच्याकडे पंचगिरी म्हणून कामगिरी करतायत. तरी पहिल्या सामन्यासाठी सुरेश दळवी सर आणि युवराज दांडेकर सर पंचसाठी जात आहेत. तरी लगेचच मी चंदनवाडी या संघाला विनंती करतो, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तसेच महेश खेडेकर साहेबांचा देखील इथे आगमन झालेलं आहे. तरी गावदेवी क्रिकेट संघ पांगणोली यांच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ यांच्या वतीने 2024 पर्व चौथे भव्य दिव्य असं आयोजन केलेल्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच होणार आहेत. तरी मी चंदनवाडी या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, कुठलंही जास्त टाइम न घेता लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि फलंदाजाला देखील विनंती करतो, जोपर्यंत खेळाडू 30 बाहेर येत नाही तोपर्यंत एक्स्ट्रा खेळाडू लगेचच पाठवायचा नाही आपण. मोरवणे या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. तरी 2 फलंदाज सलामीवीर आपण फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. चंदनवाडी या संघाचा एक प्रतिनिधी आणि मोरवणे या संघाचा एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. दोन सलामीवीर मोरवणे या संघाचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत आपण. दोन्ही संघांचं गावदेवी क्रिकेट संघ पांगणोलीच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आपण सहभागी झालात आणि मानाचा सामना आजच्या चषकामध्ये आपला देखील पहिला आहे. चंदनवाडी आणि मोरवणे. चंदनवाडी या संघाने क्षेत्ररक्षण घेऊन क्षेत्ररक्षण देखील सजवलेलं आहे. तरी मी मोरवणे या संघाच्या दोन्ही फलंदाजांना विनंती करतो, 2 फलंदाज पाठवायचे आहेत आपण. दोन सलामीवीर देखील गेलेले आहेत मोरवणे या संघाकडून. चांगलं असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल, मिड विकेटला असेल, पॉइंटला असेल, चांगलं क्षेत्ररक्षण सजवून घेतलेलं आहे. ते म्हणजे चंदनवाडी या संघाने मानाचा पहिला सामना जोरात टाळ्यांच्या कडकड्यामध्ये एकदा जोरात अशी सुरुवात होऊ दे. मी सगळ्या सदस्यांना विनंती करतो, क्रिकेट प्रेमिकांना विनंती करतो, एकदम टाळ्यांच्या कडकड्यामध्ये भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे पांगणोली या संघाने. टाळ्यांच्या कडकड्यामध्ये त्यांचं स्वागत देखील केलं जात आहे आणि सामना चालू होतोय. चंदनवाडी आणि मोरवणे. चंदनवाडी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी 2 फलंदाज देखील सलामीवीरसाठी गेलेत मोरवणे या संघाकडून.
या आई गावदेवी क्रिकेट संघ पांगलोलीच्या एक गेल्या 28 तारखेला त्याने आदर्श संघ म्हणून मान त्यांना मिळाला होता आणि लगेचच विरार नालासोपारा या संघटनेमध्ये त्याने क्रमांक देखील पटकावला होता. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना देखील विनंती करतो सामना चालू करायचा आपण. मानाचा सामना आणि पहिला सामना 2024 पर्वत चौथे आई गावदेवी क्रिकेट संघाच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच होणार आहेत. कुठल्याही गोष्टीचा आपण वादविवाद करायचा नाही आहे. अचूक अशी क्षणचित्र करतायत आमच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमचे रिकामे. लगेच सामना चालू करायचा. पंच आमच्याकडे वळताय. सामना स्टार्ट. स्ट्राईक साठी गेलेला फलंदाज आहे तो सूरज आणि नॉन स्ट्राईकला आहे तो प्रितेश मोरवणे या संघाकडून सलामीवीर. अचूक अशी गोलंदाजी सज्ज झालाय. गोलंदाज आहे प्रवीण. लेग साइड खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण. पहिला धाव फलक उघडला जातोय. 2 धावेने पाहूया का 2 धावा देखील परिपूर्ण केल्या आहेत मोरवणे या संघाकडून. स्कोर बोर्डवरती धाव संख्या होती ती 2. चांगला फटका खेळला होता. चांगला बॅकवर्ड स्कोअरच्या साईडला आणि 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत ते म्हणजे मोरवणे या संघाने. मानाचा सामना पहिला सामना चालू आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ पांगलोली पर्वत चौथेच्या वतीने स्ट्राईक गोलंदाजीवरती स्ट्राईक गोलंदाज करतोय प्रवीण. चांगला तू मला 2 धावा काढू शकतोस. तो मी तुला निर्धाव चेंडू देखील टाकू शकतो. हे पाहायला मिळेल गोलंदाजी मधून प्रवीणच्या चंदनवाडी करून. कर्णधार देखील आहे. परिपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन पहिलाच गोलंदाजीसाठी सज्ज झाला प्रवीण. आणि स्ट्राईकला फलंदाज आहे सलामीवीर सूरज मोरवणे या संघाकडून फलंदाजी करत असतो आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी. निर्धाव चेंडू टाकला होता पण लगेचच पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धाव संख्या होते ती 3. भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पांगलोली या संघाने. अचूक गोलंदाजी करण्याचा काय गोलंदाजी करतोय. त्रिफळ बाद होतोय. त्रिफळा उद्ध्वस्त केला ते म्हणजे स्ट्राईकला आलेला फलंदाज सूरजचा काय गोलंदाजी करतोय. लगातार पहिल्याच चेंडूमध्ये 2 धावा काढल्या होत्या. लगेच निर्धाव चेंडू वाईट आणि लगेच विकेट घेतला. अचूक अशी गोलंदाजी करतोय चंदनवाडी या संघाकडून प्रवीण. कुठेही समजलं नाही. जणू काय बुमरा सारखा यार्कर टाकला तो म्हणजे सूरजला आणि लगेचच 2 धावावरती निराश होतोय तो सूरज मोरवणे या संघाकडून. स्वप्नील. सूरजची जबाबदारी आता स्वप्नीलला खांद्यावर घ्यावी लागेल जर कारण का महत्वपूर्ण सलामीवीर विकेट गेलेला आहे. मित्रांनो सलामीवीर हा नाव का ह्या फलंदाजांना ठेवलेला आहे कारण घर एकदा बांधत असताना तर घराचा जसा पाया मजबूत असावा लागतो त्याचप्रमाणे हे 2 सलामीवीर असतात आपल्या या संघामध्ये. पण लगेचच कुठलाही यार्कर टाकला होता आणि लगेच त्रिफळा उद्ध्वस्त केला तेव्हा म्हणजे सूरजचा. प्रवीण अचूक गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण. क्षेत्ररक्षण तैनात. लगेच थ्रो येण्याच्या आधीच 2 धावा देखील परिपूर्ण केल्या ते म्हणजे मोरवणे या संघाने. मला वाटतं कुठल्याही गोष्टीचा थोडासा दबाव नाही घेतला स्वप्नीलने आणि वाढती धावसंख्या होती स्कोरबोर्डकडे 1 बाद 5. अशीच फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे मोरवणे या संघाला. चंदनवाडीचा गोलंदाज अचूक गोलंदाजी करतो. एक विकेट महत्वपूर्ण घेतला. काय खेळण्याचा प्रयत्न केला. उंची जास्त लांबी कमी पण बाद होतोय. बॅक टू बॅक विकेट घेतोय आपल्या गोलंदाजी मधून. लगेच विकेट गेला. सुमधीर देखील संगीत देखील ऐकण्यामध्ये मजा येते.
पहिल्या बॉलमध्ये पहिलाच चौकार टाकला आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर मोरवणे या संघाचे 2 बाद. धाव संख्या झाली आहे ती 9. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज हर्षद. आणि समोर स्ट्राईकला फलंदाज, स्ट्राईक एंडला प्रितेश जो स्ट्राईकला आलेला होता फलंदाज, त्याला एकही चेंडू देखील फलंदाजीसाठी मिळाला नव्हता. पण काय समाचार घेतो पाहूया, कारण 2 महत्वपूर्ण विकेट गेलेले आहेत मोरवणे या संघाचे, तो म्हणजे सूरज आणि स्वप्नील. अचूक अशी गोलंदाजीवरती सज्ज झालाय. परत एकदा यार्कर टाकला होता पण होतोय त्रिफळा उद्ध्वस्त का, आउट. स्वतः कर्णधार आता जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन फलंदाजीसाठी जात आहेत, ते म्हणजे जीतू. 3 महत्वपूर्ण विकेट घेतलेले. काय गोलंदाजी करतायत चंदनवाडी संघ आपल्या संघासाठी. प्रथम गोलंदाजी केली ते म्हणजे प्रवीणने 2 महत्वपूर्ण विकेट घेतले, त्याचाच जबाबदारी घेतली लगेच सेकंड ओव्हरला, ती म्हणजे हर्षदने. आणि पहिल्या बॉलमध्ये पहिला विकेट घेतला दर्शनने. काय गोलंदाजी करतोय. धाव संख्या झालेली आहे ती 9. 3 बाद. आता जितूला परिपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या संघाची, आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी. जर समोरच्या संघाला कमीत कमी 20 रनांचा 30 रनांचा टार्गेट द्यायचा असेल तर अचूक फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी सज्ज होतोय हर्षद चंदनवाडी या संघाकडून. पाहूया जितू काय करतोय. समाचार पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला पण लगेचच क्षेत्ररक्षण ने ताबा घेतला बॉलकडे आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि वाढती धाव संख्या होती ती 1 रनाच्या नंतर 10. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराचा मानकरी देखील इथे ठरू शकतो. या पांगणोली या संघाने भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे. स्कोर बोर्डवरती धाव संख्या लागते ती म्हणजे सचिन तेंडुलकर सरांचा जो जर्सी क्रमांक आहे ती म्हणजे 10. धाव संख्या झाली पण 3 बाद. धाव संख्या झाली 10 मोरवणे या संघाची. क्रिकेटचं ज्याला देव मानलं जातं ते जर्सी क्रमांक सचिन तेंडुलकर सरांचं 10. एवढी धाव संख्या झाली आहे मोरवणे या संघाची. परत एकदा स्ट्रेट राईला खेळण्याचा प्रयत्न केला पण उंची जास्त लांबी कमी. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल. 2 धावा देखील परिपूर्ण केलेल्या आहे. काय रनिंग केली ते म्हणजे मोरवणे या संघाकडून जितूने आणि दर्शनने. आणि वाढती धाव संख्या झाली आहे ती 12. या मैदानामध्ये गेल्या 28ला देखील आम्ही समालोचन करत होतो, त्यामध्ये पाहिलं की ह्या मैदानामध्ये स्कोर कमीत कमीत आतापर्यंत हाईस्ट पाहिलं होतं ते 36 होतं. 17-18 चांगलं स्कोर होतं. जर फलंदाजी परत एकदा त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. काय गोलंदाजी करतोय चंदनवाडी या संघाकडून आणि बाद होतोय तो म्हणजे दर्शन. फलंदाजी सज्ज होतोय मोरवणे या संघाचे. विकेट गेलेले आहेत 4 आणि धाव संख्या झाली आहे ती दुसरा षटक चालू आहे ती 12. लिहून द्या ना बरं पडतं जरा. लगेचच सामना चालू करायचा आहे. अचूक अशी गोलंदाजी करतोय चंदनवाडी या संघाकडून. गोलंदाज आपल्या गोलंदाजीवरती फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 महत्वपूर्ण विकेट घेतलेल्या आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक चालू आहे. अचूक अशी गोलंदाजी केली होती पहिल्या ओव्हरमध्ये प्रवीणने, त्याची जागा भरून देखील ते त्याचप्रमाणे काढले ती म्हणजे हर्षदने आपल्या गोलंदाजीवरती निर्धाव चेंडू टाकतोय आणि धाव संख्या फक्त ती तेवढ्यावर ठेवली जाते. 4 बाद 12. जितूला अचूक अशी फटकेबाजी करावी लागेल आपल्या फलंदाजीमधून. श्री उत्तम महाडिक यांचं
फुलगुच्छ देऊन सन्मान करतील. मी सन्माननीय महेश खेडेकर साहेबांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचंय. वाढती धावसंख्या होते 2 रनांच्या नंतर, ती म्हणजे 14. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 14. काय गोलंदाजी केली हर्षदने. सेकंड ओव्हर टाकला, लगेच 2 विकेट घेतल्या आणि फक्त 5 धावा खर्ची केलेल्या आहेत. पहिला जशी गोलंदाजी केली कर्णधार प्रवीणने, त्याचप्रमाणे गोलंदाजी केली हर्षदने. चंदनवाडी या संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो गणेश. उत्तम माडिक साहेबांचं सन्मान करतायत. सन्माननीय श्री महेश खेडेकर साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते सन्मान होतोय. भरपूर असे मान्यवर देखील या टुर्नामेंटसाठी उपस्थित राहणार आहेत. सकाळचं सत्र असल्या कारणास्तव, संडे असल्या कारणास्तव फॅमिलीला देण्याचा टाइम असतो, पण त्यातून देखील वेळात वेळ काढून आल्याबद्दल उत्तम माडिक साहेबांचं मनपूर्वक या गावदेवी क्रिकेट संघ पांगोलीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, मिड विकेटच्या लगेच क्षेत्ररक्षण तैनात. दुसऱ्या धावेचा कौल, 2 धावा देखील परिपूर्ण केल्या आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती मोरवणे या संघाची 16. महेश खेडेकर साहेबांचा सत्कार करतील. अजित खेडेकर साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. एक धाव परिपूर्ण, दुसरे धावेचा कौल, 2 धावा देखील परिपूर्ण केल्या आणि पंच आमच्याकडे वाटतं वळतायत आणि नो बॉलचा इशारा देत आहेत. एक फ्री हिट मिळत आहे. बघूया दिवाळी बोनस ज्याला मिळेल आता. मोरवणे या संघाला वाढती धावसंख्या झाली आहे ती 19. ओव्हर थ्रो गोलंदाज चालणार नाही ह्या टुर्नामेंट मध्ये. जो पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि परिपूर्ण टुर्नामेंटसाठी बँड असेल, या टुर्नामेंट मध्ये गोलंदाज आला म्हणून प्रत्येक कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. कोणाच्या हस्ते काय करायचं सांगा. तिसरा गोलंदाज येतोय तो निखिल. अचूक अशी गोलंदाजी करतोय. फुल टॉस मिळाला होता, नो बॉल होता, फ्री हिटचा चान्स होता. 1 धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कौल, दुसरी धावे देखील कौल दिला होता पण रनआउटच्या स्वरूपामध्ये नाही. एक चान्स मिळाला होता पण पंच काय करतायत, नाही. कुठेतरी रनआउटचा चान्स होता पण किपरने तिथेच थांबला गेला. पण एक चान्स मिळाला ते म्हणजे कविन मिरगळ यांना आणि वाढती धावसंख्या झाली मोरवणे या संघाची 20-20. सकाळचा सत्र चालू आहे मित्रांनो. ह्या चौकार षटकारांची आतिषबाजी होत नाही या मैदानावरती, पण मोरवणे या संघाचा फलंदाज आला होता दर्शन आणि पहिल्याच बॉलमध्ये पहिला चौकार मारला होता या गावदेवी क्रिकेट संघ पांगरोली चषक 2024च्या टुर्नामेंटमध्ये. वाढती धावसंख्या झाली आहे, त्याच्यानं बाद झालेले फलंदाज आहेत आतापर्यंत 4 विकेट नंतर. मोरवणे या संघाची धावसंख्या झाली आहे ती 20-20. गणेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन गोलंदाज झालाय सज्ज निखिल. चांगला समाचार घेतला, तुम्हाला 2 रन काढू शकतो, तर मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी तो निखिल. निर्धाव चेंडू टाकलाय आणि धाव संख्या झालेली आहे ती मोरवणे या संघाची 20. 4 बाद महत्वपूर्ण खेळाडू झालेले आहेत, तरी देखील अजून कर्णधार स्वतः पिचवर आहेत. चांगली जबाबदारी घ्यावी लागेल जितूला. निखिलची काय गोलंदाजी करतोय. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, मिड विकेटला थोडं क्षेत्ररक्षण गचाड झालं, लगेचच फायदा घेतला. दुसऱ्या धावेचा कौल दिला आणि 2 धावा देखील परिपूर्ण. थोडंसं क्षेत्ररक्षण गचाड होतोय. तिसऱ्या धावेचा कौल, 3 धावा देखील परिपूर्ण. मित्रांनो, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि पंच आमच्याकडे वळतायत आणि नो बॉलचा इशारा करतायत आणि वाढती धावसंख्या होते. मला वाटतं चौकार मारला देखील नसेल, पण 4 धावा मिळतायत त्या मोरवणे या संघाला आणि वाढती धावसंख्या होते ती 24. तुम्ही सांगा तसं. हॅलो हॅलो हॅलो.
काय म्हणते सिर्या ए अजित दा तू लिस्ट देस धनगर मलाईचे कर्णधार आणि सायगावच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे मित्रांनो. धनगर मलाई आणि सायगाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. लगेचच सामना चालू करायचा आहे मित्रांनो. चंदनवाडी या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो जास्त टीम मीटिंग घ्यायचं ना, आपल्याला 5 वाजायच्या आत परिपूर्ण फायनलचा सामना खेळवायचा आहे. आयोजकांच्या वतीने काही मान्यवर देखील इथे उपस्थित राहणार आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला सामने चालू करायचे आहेत फायनलचा देखील. मोरवणे या संघाची धाव संख्या झाली आहे ती 24. सामना दुसरा चालू होणार त्यासाठी टॉस साठी आपण यायचंय. धनगर मलाई आणि सायगावच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय. तिसरा गोलंदाज सज्ज होतोय तिसऱ्या ओव्हर साठी, तो म्हणजे प्रफुल. धाव संख्या झाली आहे ती 24. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे जितू. चांगला समाचार घेतला लेग साईडला आणि एक धाव परिपूर्ण. काय क्षेत्ररक्षण केलंय, लगेचच क्षेत्र फेकल्यानंतर थोडस गचार क्षेत्ररक्षण होतंय आणि त्याचा फायदा घेतोय मोरवणे संघ, पण नाही रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. एकदा डीजे होते. मोरवणे या संघाकडून निकेश, पण अजूनपर्यंत कर्णधार पिच वर आहे. चांगला समाचार घेतला पण डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि वाढती धाव संख्या होते मोरवणे या संघाची 26. 5 बाद 26. तिसरा षटक चालू आहे या इनिंगचा आणि शेवटचं षटक चालू आहे. 5 बॉल झालेले आहेत या इनिंगचं शेवटचं. हॅलो संघाकडून तिसरं षटक घेऊन आला होता तो प्रफुल. अचूक गोलंदाजी करतोय. 2 चेंडू टाकले होते, 2 धावा देखील त्याने दिलेत, आपल्या खर्ची केले आहेत, पण निर्धाव चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात होता. जितूचा दबाव घेतला मला वाटतं. पंच आमच्याकडे वळले दळवी सर आणि वाईट मिळतोय आणि वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धाव संख्या होते ती म्हणजे मोरवणे या संघाची 27. अचूक गोलंदाजी केली होती 2 ओव्हरमध्ये ती म्हणजे प्रवीणने हर्षदने, पण थोडंसं नियंत्रण गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली नाही ती म्हणजे चंदनवाडी या संघाकडून. आणि एक धाव बॅटच्या कडे घेतली आणि पॉईंटच्या दिशेने जायचा प्रयत्न केला होता पण नाही. एकच धावेवर समाधान मानावं लागेल मोरवणे या संघाला आणि वाढती धावसंख्या होते ती 28. आणि कंपल्सरी या टुर्नामेंटमध्ये चेसिंग असेल. 29 धावा 18 बॉलमध्ये 29 धावा बनवाव्या लागतील, ते म्हणजे चंदनवाडी या संघाला. टॉस साठी मित्रांनो यायचं आहे धनगर मलाई आणि सायगाव. मी सन्माननीय महेश खेडेकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या 2 संघांमध्ये टॉस करायचा आहे. धनगर मलाई आणि सायगाव या दोन्ही संघांमध्ये आपण टॉस करायचे. प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं ते चंदनवाडी या संघाने आणि चंदनवाडी या संघाला समोर टार्गेट ठेवलंय मोरवणे या संघाने. 28 कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव 29 धावा बनवाव्या लागतील 18 बॉल मध्ये. मोरवणे या संघाने लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मित्रांनो. जितू या कर्णधाराला विनंती करतो आपण क्षेत्ररक्षण. धनगर मलाई आणि सायगाव मध्ये जे टॉस झाले त्याच्यामध्ये धनगर मलाई हा टॉस विन झालेला आहे. सहभागी झालेल्या दोन्ही संघांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद देखील. तसेच त्यांना सन्मान चिन्ह दिले जात आहे. सायगाव या संघाला उत्तम माडिक साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देतोय. सर्व झालेल्या सहभागी संघांना सन्मान चिन्ह देखील आहे. तसेच धनगर मलाईचे कर्णधार यांना देखील सन्मान चिन्ह देत आहेत.
पांगणोली या गावचे सुपुत्र महेश खेडेकर साहेब, त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह द्यायचं आहे. लगेचच आपण मोरवणे या संघाला विनंती करतो की क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. धनगर मला या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. हॅलो, आपल्या चंदनवाडी गावचे सुपुत्र कैलास माडिक यांनी स्टेजवर येऊन आपला सत्कार स्वीकारावा. त्यांचा सत्कार अजित खेडेकर करतील. कैलास माडिक. दोन सलामीवीर देखील फलंदाजी सज्ज होत आहे चंदनवाडी या संघाकडून. दर्पण आणि हर्षद संदेश लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मोरवणे या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो जितो कम फास्ट पांगलोली गावचे क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 29 धावा बनवायच्या आहेत 18 बॉल मध्ये, ते म्हणजे चंदनवाडी या संघाला. हॅलो, विजय माडिक. धनगर मला ह्या टॉस विन झालेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतले आहे. तरी मोरवणे या संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचा आहे. तो दुसरा सामना आहे धनगर मला आणि सायगाव, त्याच्यामध्ये धनगर मला या संघ टॉस विन झालेला आहे. लगेचच सामना चालू करायचा आहे. मान्यवरांचा मान सन्मान सोहळा आपण करणारच आहोत, तरी वेळाअभावी जास्त क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्यायचं आहे. जितू कम फास्ट. तसेच पांगलोल गावचे सुपुत्र अमृत दाभोलकर यांचा सत्कार करतील महेश खेडेकर. तसेच पांगलोल गावचे सुपुत्र राजेंद्र रिकामे यांचा सत्कार करतील साजन रिकामे. गोलंदाजीवरती सज्ज होते मोरवणे या संघाकडून. मनोज पहिला षटक घेऊन आलाय. मनोज 29 धावा बनवायच्या आहेत चंदनवाडी या संघाला. स्ट्राईक साठी गेलेला फलंदाज होता हर्षद आणि नॉन स्ट्राईकला होता दर्पण. आणि 1 धाव स्कोर बोर्डवरती उघडलं जाते 1 धावेने आणि चंदनवाडी या संघाची धाव संख्या होती ती अमित खेडेकर यांचा सत्कार करतील राजेंद्र रिकामे. काय फलंदाजी करतोय चंदनवाडी या संघाकडून. अचूक चौकार टाकण्याच्या प्रयत्नात होता पण उंची जास्त लांबी कमी आणि 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. वाढती धावसंख्या होती ती चंदनवाडी या संघाची. 29 धावाचा पाठलाग करताना 18 बॉल मध्ये अशीच फलंदाजी करावी लागेल चंदनवाडी या संघाला. आणि गोलंदाजी सज्ज होतोय तो मोरवणे या संघाकडून. मनोज आतापर्यंत 2 बॉल मध्ये 3 धावा खर्ची केले आहेत आपल्या गोलंदाजीमधून. अचूक अशी फलंदाजी करतोय. काय स्ट्राईकचं फलंदाज करतोय. फलंदाज जातोय चौकार, सीमारेषे पार कणकणी देतोय चौकार, ज्याच्या बॅट मधून तो फलंदाज आहे दर्पण. नावाप्रमाणे संघाला माहित आहे इथे रनांचा
पाऊस कमी पडतो, पण आज पहिल्या सामन्यापासून खणखणीत फलंदाजी होते दोन्ही संघाकडून. काय दर्पणने नावाप्रमाणे समोरच्या गोलंदाजावरती दर्पण आणण्याचा प्रयत्न करतोय आपल्या फलंदाजीमधून. चौकार टाकला सीमारेषा पार दर्पणने. परत एकदा चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न होता, पण पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईटची धाव मिळते, अवांतर धाव आणि वाढती धावसंख्या होते ती चंदनवाडी या संघाची 8. आता पाहूया कोण कोणाची लावतो वाट. गोलंदाजीमधून मनोज की फलंदाजीमधून दर्पण. नावाप्रमाणे दर्पण आणलंय गोलंदाजावरती, ते म्हणजे मनोजवरती. खणखणीत चौकार टाकला. अचूक अशी फलंदाजीच करावी लागेल ती म्हणजे दर्पणला आपला संघ विजय करायचा असेल. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव परिपूर्ण, दुसऱ्या धाव्याचा कौल, 2 धावा देखील परिपूर्ण केल्या आणि वाढती धाव संख्या होती ती 10. 10 या आकड्याचा खूप महत्वपूर्ण आकडा आहे, कारण आता द्विशतक वनडेमध्ये ज्याने ठोकले गेलेत आतापर्यंत 10 खेळाडू आहेत. तसेच जर्सी क्रमांक सचिन तेंडुलकर सरांचा देखील 10 क्रमांक. हॅलो, अचूक अशी फलंदाजी करतोय चंदनवाडी या संघाकडून आणि वाढती धाव संख्या होते चंदनवाडी या संघाची 12. अशीच फलंदाजी करावी लागेल चंदनवाडी या संघाकडून. ते धाव संख्या झालेली आहे. गोलंदाजी अचूक गोलंदाजी करावी लागेल आपला संघ विजय करायचा असेल तर. मोरवण या संघाकडून मनोजला, पण पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईटचे अवांतर धाव मिळते 1 आणि डिक्लेअर देखील 1 मिळते. 2 धावा मिळत आहेत आणि वाढती धावसंख्या होते ती 15. अशीच फलंदाजी करावी लागेल चंदनवाडी या संघाकडून. चांगला समाचार घेतलाय, काय फलंदाजी करतो क्षेत्ररक्षण तैनात आणि बॅक विकेट जातो पहिल्या ओव्हरमध्ये. तो दर्पण अचूक अशी फलंदाजी केली होती वैयक्तिक त्याने आपल्या. दहा धाव संख्या उभारली होती आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी. संघाची धाव संख्या झाली आहे ती पहिल्या 1 ओव्हर समाप्तीनंतर 1 बाद 15. मोरवण या संघाकडे अनुभवी गोलंदाज आहेत. आता गोलंदाजीवरती सज्ज होत आहेत सेकंड ओव्हर साठी आणि वैयक्तिक पहिला गोलंदाज सज्ज होतोय संकेत रिकामे. अनुभव आहे, 4-5 पावलांचा रनअप आहे गोलंदाजीचा आणि समोर फलंदाज आलाय हर्षद. पंच आमच्याकडे दळवी सरवळत आहेत आणि वाईट मिळते अवांतर धाव आणि वाढती धाव संख्या होते ती 16. अशीच फलंदाजी करावी लागेल ती चंदनवाडी या संघाला जर विजयी व्हायचं असेल तर. पण मोरवणे या संघाचा चांगलासा टार्गेट ठेवला होता. 28 बॉल मध्ये 29 धावा करायच्या होत्या, पण पहिल्याच ओव्हर मध्ये 16 धाव संख्या झालेली आहे ती चंदनवाडी या संघाची. भव्य दिव्य असं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या टुर्नामेंट केलेले आहेत आई गावदेवी क्रिकेट संघ पांगनोली. अचूक अशी फलंदाजी करतोय चंदनवाडी या संघाकडून दोन्ही फलंदाज आणि वाढती धावसंख्या होते. 17 धावसंख्या झाली आहे. पाहूया कोणाला काय होतोय खतराचा. गोलंदाजीचा चांगला समाचार घेतोय काय फलंदाज प्रफुल. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे आणि गोलंदाजीवर सज्ज होतोय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण तैनात आहे कविन मिरगळ आणि एकच धावेवरती समाधान मानावं गेल आणि पंचांचा इशारा येतोय नो. अचूक अशी पंचगिरी करतात या मैदानामध्ये आमचे दळवी सर
आणि लगेचच मला वाटतं गोलंदाजाला थोडंसं बॅन करतायत. याचा फायदा होतो मित्रांनो फलंदाजाला. अचूक असे गोलंदाज आपल्याला आता घडवावे लागतील. म्हणून प्रत्येक गावामध्ये या IPL प्रमाणे टुर्नामेंट कराव्या लागतील, कारण मग युवा खेळाडू आपल्याला मिळतील आणि त्याच्यात चांगले गोलंदाज देखील घडले जातील. या पांगोली या संघाचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. जिथे या 28 तारखेला ज्या घुमेश्वर या संघाच्या टुर्नामेंट झाल्या होत्या त्याच्यामध्ये थोडं अपयश आलं, पण आदर्श संघ म्हणून त्यांना मान मिळालं, त्यांचं देखील अभिनंदन करतो. तसेच नालासोपारा या नगरीमध्ये वसई विरार नालासोपारा नायगाव या संघटनेमध्ये त्यांचं तृतीय क्रमांक देखील पटकावलं गेलं आणि त्याच्यामध्ये लगेचच त्यांचं मनसे या शाखेने सन्मान देखील केला होता. तसेच जाऊया मैदानाकडे. गोलंदाजीवरती सज्ज होतोय गोलंदाज प्रितेश. गोलंदाजीवरती सज्ज होतोय. अचूक गोलंदाजी करावी लागेल. पंच आमच्याकडे वरतायत आणि वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या होते ती चंदनवाडी या संघाची 20. जिंकण्यासाठी गरज आहे आता फक्त 9 रनांची. अजून सलामीवीर पहिल्यामध्ये आहे. अशीच अचूक टप्प्याचा मारा केला होता बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजीमध्ये अचूक टप्पा. अशी अचूक स्लोअरची गोलंदाजी करतोय तो गोलंदाज प्रितेश. आपल्या संघाला जर विजयी करायचा असेल तर असे निर्धाव चेंडू टाकावे लागतील आपल्या गोलंदाजीमधून. पण चांगला पॉईंटच्या दिशेने ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल दिला. 2 धावा देखील परिपूर्ण आणि 2 धावेवरच समाधान मानावा लागतोय काय? 2 धावेवरच समाधान नाही. तिसऱ्या धावेचा कौल दिला होता पण नाही. लगेचच जितूने त्यांना थांबवलं आणि 2 धावेवर समाधान मानावं लागेल. वाढती धावसंख्या होते ती 22-22. चंदनवाडी या संघाची 1 बाद फलंदाज झालेला आहे आतापर्यंत. दर्पण आणि चांगला समाचार घेतोय. काय चेंडू टाकतोय गोलंदाजीमधून तो प्रितेश. अशीच गोलंदाजी करावी लागेल मोरवणे या संघाकडून जर आपला संघ विजयी करायचा असेल तर. पण फलंदाज अजून सलामीवीरला आलेला हर्षद आणि प्रफुल्ल देखील अजून पिचवर. चांगला फुल टॉस मिळाला. त्याचा फायदा घेत आहेत का पाहूया. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षण ताईना क्षेत्ररक्षण धरणीला दान केलं. झेल छोटा मॅच छोटा. मित्रांनो चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. असे झेल घ्यावे लागतील आपला संघ विजयी करायचा असेल तर. हा टर्निंग पॉईंट असतो मित्रांनो. कुठेही गरज नव्हती तिसऱ्या रनाची आणि फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करतोय. हो दे सुमधुर संगीत. चोवीस आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे 5 रनांची गरज आहे. ते चंदनवाडी या संघाला काही गरज नव्हती धावण्याची. ती म्हणजे 24 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 5 रनांची गरज आहे. ते चंदनवाडी या संघाला 2 बाद होत आहेत. प्रफुल्लला गरज नव्हती 1 रन घेण्याची, कारण तू महत्वपूर्ण खेळाडू होतास. तू पिचवर थांबायला पाहिजे होतास. पण मित्रांनो निर्धाव चेंडू टाकण्याची गरज आहे. अवांतर धाव देत आहे वाईटच्या स्वरूपामध्ये आणि वाढती धावसंख्या होते ती 25-25 चंदनवाडी या संघाची. 4 धावांची गरज आहे. चांगला समाचार घेतला. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण. क्षेत्ररक्षण तैनात. थ्रो यायच्या आधीच दुसऱ्या धावेचा कौल दिला होता पण लगेचच माघारी परतावं लागेल ते हर्षदला. चांगला सलामीवीरसाठी आला होता आणि चांगली जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावर आणि संघाची विजयाकडे वाटचाल करण्याच्या स्वरूपामध्ये दिसतोय तो म्हणजे चंदनवाडी या संघ. धावसंख्या झाली आहे ती 26. 6 बॉलमध्ये 6 चेंडूमध्ये 3 रनांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव निर्धाव चेंडू टाकावे लागतील. ते म्हणजे मोरवण या संघाकडून. सहा चेंडूमध्ये 3 रनांची गरज आहे चंदनवाडी या संघाला विजयी होण्यासाठी. पण अचूक गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. सूरजला आपल्या गोलंदाजीचं कौशल्य दाखवावं लागेल. आपल्या गोलंदाजीमधून राईट मोर्द मारा करेल. समोर स्ट्राईकला आलेला फलंदाज अजूनपर्यंत हर्षद पिचवर आहे. चांगला समाचार घेतोय. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण लगेच तैनात आला. 2 धावेचा कौल दिला. 2 धावा देखील परिपूर्ण आणि 2 धावेबरोबर वाढती धावसंख्या झाली ती चंदनवाडी या संघाची
28 जिंकण्यासाठी 1 रनांची गरज आहे ती चंदनवाडी या संघाला. काय फलंदाजी गेली. पुढील सामना होणार आहे लगेच धनगरमालाई आणि सायगाव. धनगरमालाईचे मी दोन्ही संघाला विनंती करतो आपण डगआउट मधून क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे लाईनअप मध्ये. आणि वाईटच्या स्वरूपामध्ये नो बॉल देखील एक्स्ट्रा रन देखील आलाय आणि विजयी संघ झालेला आहे तो चंदनवाडी या संघ. या संघाचं देखील अभिनंदन. तसेच मोरवण या संघाचं देखील अभिनंदन आपण सहभागी झाल्याबद्दल. तसेच धनगरमालाई या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण डगआउट मधूनच देखील क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. प्रत्येक संघाची टॉस झाल्याच्या नंतर लाईनअप मध्ये देखील क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे मित्रांनो मॅन ऑफ द मॅच साठी अचूक